हिंदी भाषा सक्तीला मनसेकडून कडाडून विरोध केला जातोय। शिवाजी पार्क परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काळे बॅनर लावत बॅनरबाजी केली गेली आहे। काय साल सरकार आहे, परप्रांतीयांना महाराष्ट्रामध्ये मराठी सक्ती करायच्या ऐवजी मराठी लोकांना हिंदीची सक्ती करत आहेत अशा आशयाची बॅनरबाजी केली गेली आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। बघूया। राज्यात पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही तृतीय भाषा असून या ठिकाणचा जो निर्णय आहे तो कुठेतरी सक्तीचा असल्याचं अनेक पक्षांकडून वारंवार यावरती टीका होत असताना आपल्याला मनसेच्या माध्यमातून अशाच बॅनरच्या माध्यमातून त्याच्यावरती जो हिंदी सक्तीचा विषय आहे त्याचा कुठेतरी निषेध करतानाचं बॅनर आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये हे बॅनर लागलेले आहेत आणि याच बॅनरवरती सरकारला प्रश्न सुद्धा विचारलेला आहे की काय चाललं आहे सरकारचं। कारण आपण पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यांमध्ये हिंदी परप्रांतीय त्यासोबतच मराठी हा वाद वाढत असताना परप्रांतीय नागरिकांना मराठी भाषेसाठी मनसे आणि शिवसेनेच्या माध्यमातून यांना भाषा यावी असा देखील आग्रह आहे तो करण्यात आलेला होता आणि त्यानंतर हाच आग्रह कुठेतरी वाढत जात असताना आता मात्र शाळेमध्ये हिंदी भाषा ही तिसरी भाषा असल्याचं सांगण्यात आल्याच्या नंतर ही हिंदी भाषा सक्तीचा असल्याचं मनसेचा आरोप आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी या बॅनरच्या माध्यमातून जो निषेध आहे तो व्यक्त करतानाचं मनसेचं या ठिकाणी धोरण आहे ते दिसून येत आहे। व्हिडिओ श्रीकांत खरासह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।